नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण एका प्रियकराची खरी कहाणी बघणार आहोत। कुणाला कुणाचा आवाज आवडतो, तर कुणाला त्या व्यक्तीसोबत बोलायला आवडतं, तर कधी कुणाला ती व्यक्ती खूप आवडते। मग ती व्यक्ती कितीही वाईट जरी असली तरी त्याचा दृष्टिकोन हा त्या व्यक्तीबद्दल नेहमी चांगलाच असतो। आज एक मुलगा खूप खुश होता, कारण त्याने कॉलेजमध्ये टॉपर केलं होतं। तो आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेत होता। तो सगळ्यांचा खूप लाडका मुलगा होता। तो नेहमी स्वार्थी आणि वाईट विचारांच्या लोकांपासून 4 हात लांब असायचा। त्याला स्वार्थी माणसे आवडत नव्हती। तो नेहमी आनंदी असायचा, त्याचबरोबर इतरांना सुद्धा आनंदी ठेवायचा। आज कॉलेजमधून घरी जायला त्याला खूप वेळ होतो, त्यामुळे तो चालतच घरी जायला निघतो। तो चालत जात असताना एका सुंदर मुलीच्या पाठीमागे काही मवाली मुलं पाठी लागली होती। ती खूप घाबरते आणि त्याच्या बरोबरीने चालू लागते। तो सुद्धा तिला साथ देतो। त्या मुलांना असं वाटतं की हे दोघे एकमेकांच्या सोबतच आहेत, म्हणून ते तिचा पाठलाग करणं सोडून जातात। ते दोघे पण काही अंतरावर चालत गेले होते, तोपर्यंत जोराचा मुसळधार पाऊस सुरू होतो। दोघे पण एका झाडाखाली उभे राहतात। पाऊस खूपच जोरदार पडत होता। सगळीकडे विजांचा कडकडाट चालू होता। दोघे पण एकमेकांसाठी अनोळखी होते, पण वीज जोराची कडाडते आणि दोघे सुद्धा भीतीने एकमेकांना घट्ट मिठी मारतात। काही क्षणासाठी त्या दोघांना काहीच कळत नाही। थोड्या वेळाने पाऊस थांबतो। दोघे सुद्धा आपापल्या घरी जातात। त्या रात्री त्या दोघांना सुद्धा काही केल्या झोप लागत नाही। दोघे पण एकमेकांचा विचार करत असतात। हळूहळू त्या दोघांच्या मध्ये फोनवर बोलणं चालू होतं। दोघे सुद्धा रात्रभर फोनवर बोलायचे। हळूहळू त्याचं अभ्यासातलं लक्ष कमी होऊ लागलं होतं। हळूहळू दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या होत्या। घरातल्यांना घाबरून ती रात्रीची त्याला फोन करायची। त्याला बोलायची की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझा आवाज ऐकायचा आहे। त्याला काही केले अभ्यास करू देत नव्हते। एक दिवस दोघे मिळून एका हॉटेलमध्ये जेवायला जातात। त्यावेळेस काही मुलं तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा तो लवकर जेवून घरी जाऊया तिला बोलतो। दोघे सुद्धा लवकर जेवतात आणि घरी जायला निघतात। तेव्हा एक मुलगा तिथे येतो आणि त्या मुलांना खूप मारतो। तेव्हापासून तो मुलगा त्या दोघांच्या मध्ये येतो। त्याला रात्रभर तिच्याशी बोलण्याची खूप सवय लागली होती। काही महिन्यानंतर तो तिला रात्रभर फोन लावत होता, पण तिचा फोन नेहमी नॉट रिचेबलच लागायचा। दुसऱ्या दिवशी तो त्या मुलगीला भेटतो आणि तिला विचारतो, तू माझा फोन का उचलला नाहीस? त्यावेळेस ती काहीतरी कारण देते, पण सत्य कधी लपत नसतं। एक दिवस त्याच्या समोर येते की ती मुलगी त्या दुसऱ्या मुलग्याबरोबर होती। तेव्हा तो तिला भेटतो आणि सांगतो की माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे, पण तू जर त्याच्यासोबत खुश राहणार असेल तर मला ते सुद्धा मान्य आहे। तू त्याच्यासोबत खूप आनंदी राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू केव्हाच उदास होऊ नको। तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे। पण त्या दोघांच्या घरातले प्रेमाच्या खूप विरोधात होते। तेव्हा तो त्या दोघांच्या घरी जाऊन दोघांच्या आई वडिलांना समजून सांगतो आणि अशी परिस्थिती निर्माण करतो की त्या दोघांच्या आई वडिलांना त्या दोघांचं लग्न लावून द्यावंच लागतं। तो त्या दोघांचं लग्न लावून देतो, पण तो मनातून खूप उदास असतो। त्याचे डोळे भरून येतात। त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तो तिथून निघून जातो। त्यानंतर तिचं त्या मुलग्यासोबत नवीन आयुष्य सुरू होतं।
पण आयुष्य कसलं, ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवसापासूनच तिला सासूरवास चालू होतो. सासू सासरे तिला दररोज ठोमणे मारायचे, नोकरासारखे तिला राबवून घ्यायचे. नवरा कसला, तो तर दररोज तिला मारहाण करायचा, तिच्यावर जबरदस्ती करायचा. तेव्हा तिला त्याची खूप आठवण यायची. एक दिवस त्याच्या या त्रासाला कंटाळून असं वाटतं की मरून गेलेलं बरं. एक दिवस ती विचार करते की एकदा तरी त्याला भेटावं. ती त्याला फोन करते आणि एका बागेत बोलून घेते. जेव्हा ती त्याच्या समोर जाते तेव्हा तिची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो तिला विचारतो, तुझी अशी अवस्था का झाली आहे? तेव्हा ती काही बोलण्याच्या परिस्थितीत नसते. ती एका क्षणात बेशुद्ध होऊन पडते. तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तेव्हा डॉक्टरांच्याकडून त्याला असं समजतं की तिला खूप मारहाण झाली आहे. त्यासोबत तिच्यावर भरपूर जबरदस्तीसुद्धा झालेली आहे. तिचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. काही वेळानंतर ती शुद्धीवर येते. तेव्हा ती त्याला बोलते की तुझा एकदाच मला शेवटचा आवाज ऐकायचा आहे, तू बोल ना काहीतरी माझ्यासोबत. तो तिचा हात आपल्या हातात धरतो आणि बोलतो की तुला काहीसुद्धा होणार नाही, तुला मी काहीसुद्धा होऊ देणार नाही. तेव्हा ती एकच शेवटचं वाक्य बोलते की तुला मी फसवलं, तुझ्यापासून लांब गेले, तुला मी खूप दुःख दिलं, त्यामुळेच देवाने मला ही शिक्षा दिली आहे. तेवढंच बोलते आणि आपला जीव सोडते. ती देवाघरी गेलेली बघून त्याला तो धक्का सहन होत नाही आणि तो सुद्धा आपले प्राण तिथेच सोडतो. कारण त्याचं तिच्यावर खूप मनापासून जीवापाड प्रेम होतं. जिथं खरं प्रेम असतं तिथं ती व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काहीसुद्धा करायला तयार असते, अगदी जीवसुद्धा द्यायला तयार असते. अशी व्यक्ती क्वचितच भेटते. अशी व्यक्ती भेटायला सुद्धा नशीब लागतं. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.